मित्रांनो नमस्कार मित्रांनो, देशाच्या राजकारणाबद्दल सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। ती बातमी अशी आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 75 वर्षाचे आहेत, तर 2029 पर्यंत ते 78 वर्षाचे होणार आहेत। वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षापूर्वी काढले होते। त्यामुळे आता हा नियम त्यांनाही लागू होऊन 2029 साठी भाजप पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। यावर पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील अशी चर्चा राजकारणाच्या वर्तुळात जोरदार सुरू आहे। यावर आता खुद्द फडणवीस यांनी उत्तर देत पंतप्रधान हे स्वतः सक्षम असून त्यांच्या उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही। 2029 मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले। नागपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सर्वांना विश्वासात घेऊन राज्याचा कारभार सुरू आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही, त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही। ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात। 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे। वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही, ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले। तर हे होते मित्रांनो देशातल्या राजकारणाबद्दलची सर्वात मोठी बातमी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।